पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या। बंगालच्या मध्यग्राममध्ये सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएवर गोळीबार। गोळीबारामध्ये सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएचा मृत्यू। पीएमसीकडून सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जींकडून नकार। निकालानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची होरपळ अजूनही कायम। तृणमूलच्या 3 तर भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू। थलपती विजय आज 10 वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। राज्यपालांना भेटून केला सत्ता स्थापनेचा दावा। तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीला नेलं। माजी मंत्री सीव्ही षणमुखगांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मे रोजी कोलकाता दौऱ्यावर। सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गट नेता बनणार की भाजप धक्का तंत्र वापरणार याकडे सगळ्यांचे लक्ष। अशोक खरातला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीचा मोठा दणका। खरातच्या नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकत 1.10 कोटींचा सोनं जप्त। 5500 अमेरिकन डॉलर्ससह चांदी सुद्धा घेतली ताब्यात। कोल्हापूरमध्ये नराधमाकडून मुलीवर अत्याचार। वडिलांसह मामाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। 2 जण अटकेत। मुंबई विमानतळावरील उड्डाण सेवा आज 11 वाजल्यापासून 6 तास बंद राहणार। प्री मान्सून देखभालीच्या कामासाठी दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवणार। राज्यामधल्या ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा। हजारो वाड्यांना 450 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला जल व्यवस्थापनाचे कठोर निर्देश। राज्यामधील अनेक भागामध्ये शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। उष्णतेची लाटही ओसरली। तापमानामध्ये मोठी घट। विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा हवामान खात्याचा इशारा। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। पहलगाम हल्ल्याच्या बदल्याची वर्षपूर्ती। पाकिस्तानला घरात घुसून भारतीय सैन्यानं शिकवलेला धडा।